ज्यांनी खरोखर या स्पर्धेला खुर्च्यांचं पुरस्कृत केलं ते सन्माननीय रामशेठ म्हात्रे आपलं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल, आपण स्वीकारायचं आहे। तर मैदान मात्र सजलंय, अप्रतिम खेळ, भन्नाट प्रकारचा खेळ पाहायला मिळेल। चढाईसाठी पुन्हा एकदा दाखल होते गुणफलक 2-2। नशिबाचा खेळ नाही तर हिमतीचा खेळ म्हणजे कबड्डी। यावेळी सक्सेसफुल झाला अनुराग, चांगला समाचार घेतला जाईल मैदानावर। दोन्ही संघांची आता मात्र अग्नि परीक्षा असणार, कारण या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद कुणाच्या नावावर। सिंह गर्जना योद्धा होईल, वज्रबाहू डिपेंडर कोण असेल, कोण सर्वोत्कृष्ट खेळाडू तो कोण उत्कृष्ट पकड। सूर्यदेवाने सुद्धा या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे। आयोजकांनी जबरदस्त आयोजन केलं, दिवसा उजेडी या स्पर्धेला आलात आणि सकाळच्या पारी आपल्या घरी जात आहे। कौस्तुभ पाटीलचा वापर आता मात्र केला जाईल, एक दिशादर्शक। आता मात्र समीकरण बदलेल का? 2-3-3-2। खोलवर चढाई करत असताना माघार घेतोय, प्रत्युत्तर देईल अनुराग सिंग। रसिकांचं लक्ष कोण वेधेल? ओहो, काय क्षेत्ररक्षण आहे ओमकार विश्वी संघाचं। मनीष पाटील, नीरज मिसाल, अनुराग सिंग सर्वांचं एकत्रीकरण तुम्हाला पाहायला मिळालं। सन्माननीय मोरेश्वर बाळाराम पाटील रोडे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आयोजकांसाठी आलेली आहे। सकाळ झाली तरी पण आयोजकांना खरोखर आपणास विनंती आहे का आपण व्यासपीठावर चला, आयोजकांवर प्रेम निश्चितच पाहायला मिळालं। राहुलचे वडील, चला आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं।
पंचक्रोशीचे माजी कबड्डीपटू सन्माननीय मोरेश्वर बालाराम पाटील यांचा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. खेळाडूंनो आपण अंतिम सामना खेळतोय हो. जरा आलेली मरगल फाडून टाका. टिकली डीजे वाला सुद्धा गारटलेला आहे. तर बघूया सामना होईल चुरशीचा. 5-6 कोण होईल? विजयाचा शंखनाद कोण करेल? धडाकेबाज सामना व्हायला गरजेचा आहे. 5-6 6-5 नीरज मिसाल निघालाय चढाई सडी. मेहनत करेल या खेळाडूला सुद्धा थांबवण्याची ताकद ती धमक वाशी संघामध्ये आहे. पण नीरज मिसाल हा वेग आहे, वादळ आहे, हल्ला आणि हमला चढवणारा हा खेळाडू आहे. काही स्वतःला झोकून दिलंय स्वतःनं. प्रत्युत्तरास दाखल होईल सूरज. नाजूक परिस्थिती मैदानामध्ये. ओहो आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. सामन्याला कलाटणी देणारा क्षण पाहायला मिळेल. विठ्ठल दामा गावण आपला सत्कार केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. नीरज मिसाल काय चमकलाय, काय धडाडलाय. दे धडक बेधडक कमाल केले या खेळाडून. स्वतःच्या खेळाचा गर्व न करणारा आणि खरोखर आता नावा रूपाला आलेला मेहनतीच्या जोरावर असा नीरज मिसाल. उभा टाकलाय मध्यरक्षक आणि पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. कबड्डी ही रक्तात असणं गरजेचं आहे. मेहनत घेतली तर काही शक्य आहे. 6-12 12-6 आज ओमकार वेशवी जिल्हा अजिंक्य पदावर आपला नाव करतो. याच्या मागे एकच कारण मेहनत आहे.
मेहनत घेतली आणि मेहनत रंग लाई, तर ही माती लाल आभाली गुलाल थोड्याच वेळात उधळला जाईल. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण असेल ही काही मिनिटं तुम्हाला सांगून जातील. 6-12-12-6 चिन्मय पाटील, काहीतरी करावंच लागेल. आपण नवतरुण कारावी सारख्या बल्हाढ्य संघाला पराभूत केलाय. मेहनत घेतली तर काही शक्य. रसिक वर्ग आशेवर आहे. ती ज्वाज्वल जिद्द आपल्यामध्ये आहे. मात्र एक गुण प्राप्त करतो. नीरज मिसालला जर थांबवलं तर खरोखर सामना बदलू शकतोय, पलटवार होऊ शकतोय. परंतु स्ट्रॅटेजी लावावी लागेल. यश पाटील हा सुद्धा एक भेदक खेळाडू आहे. बोनस चढाईसाठी सूरज मोकल. मध्यांतर होतोय. 7-13 13-7. लडूंनी मरगल नाही काढली पण डीजे ने काढली. हो छान डीजे, जबरदस्त. नका नका हो, मागासपासून कुठं होतात काम आहे पण मारला तो छान शेवटपर्यंत. उचेडेकरांचा संयम आज मला पाहायला मिळाला. काय ड्रायडे साजरा केला तो. आणि तुम्ही आज रायवारच्या काय खरं नाही तुमचं. काय संयम जबरदस्त. आता लीड काढून टाकशी होती पूर्ण दिवसाची रात्रीची. चला सामनाधिकारी सामना चालू करून. तेरा 7-7-13. जयेश गावण जरा वेग घ्या, वेग धारण करा. ग्रामस्थ मंडळ तसेच ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सडल हाताने देणगी दिली त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. ताबडतोब बक्षीस वितरणाला सुरुवात होईल. हरचंद्र शेठ म्हात्रे, पांडुरंगजी म्हात्रे आदी सर्व मान्यवर, दत्ता गायकर सर, शेवटी जयेश गावण पाहायला मिळाला. हो
चला सामना अधिकारी. अरे खेळाडूने जबरदस्त खेळ दाखवा, इकडे आमच्या रसिकांना झोप यायला लागली. जबरदस्त खेळ होऊन जाऊ द्या. 13-7 निघालाय पुन्हा एकदा अनुराग सिंग खोलवर चढाई करण्यासाठी. तुफान जागा झालाय मैदान. आता मात्र गजबजणार. अनुराग सिंगची धारदार चढाई पाहायला मिळेल का? तुळशीराम म्हात्रे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ओ हो, काय क्षेत्ररक्षण. आता मात्र अनुरागला मेहनत घेतली आणि सूरज मुकलला थांबवलं. बघा मातीत लोळून पण संपला नाही असा आमचा हा श्वास आहे. हा कबड्डीचा थरार. ओ हो, नीरज मिसाल वन साइड हिरो आहे. लवकरच नीरज मिसाल प्रो कबड्डी मध्ये धडकेल. मेहनत कायम राहू द्या. ओ हो, चिन्मय रूपी वादलाला शमवलंय, थांबवलंय, गारद केलंय. आघाडी आता मात्र ओंकार वेशवी संघाकडे. पुन्हा एकदा चढाई करेल अनुराग सिंग. या स्पर्धेचा अंतिम सामना कोण होतोय फायनल सम्राट, कोणाच्या नावावर हा भव्य दिव्य चषक जाईल, लक्ष लागलंय. कौस्तुभ पाटील संघासाठी काही योगदान आपण देऊ शकाल का? हा अंतिम सामना, महामुकाबला आहे. नीरज मिसाल पुन्हा एकदा चढाईवर. अखंड रायगडच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना त्यांची मन आणि हृदय जिंकून घेणारा हाच तो अलिबाग तालुक्याचा रायगडचा वेग. या वर्षीच्या हंगामात तुफानी कामगिरी करणारा नीरज मिसाल. पायात वेग आहे, चढायांचा जादूगारच म्हणावा लागेल. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा रायगडकरांची दहशत दरारा दाखवणारा नीरज मिसाल. वाशी संघ काय स्ट्रॅटेजी अजूनपर्यंत लाभेल? जो जिंकेल तो उद्या नक्की स्टेटस ठेवेल की मोठे गार केले गंमत मध्ये. परंतु आयोजकांनी हा स्टेटस ठेवला तरी चालेल, कारण आयोजकांनीच गार केलंय. चिट्ट्यांचा कार्यक्रम जबरदस्त केला आणि स्पर्धा लाजवाब झाली. नीरज नावाचं वादळ, रणधुमाली, रणकंदन, कबड्डीचा घुमारा. आता मात्र नीरज याच्यावर हल्ला चढवलाय, क्षेत्ररक्षण केलं, थांबवलं. आता मात्र नीरज मिसालला. अजूनपर्यंत सामना रंगेल. थर्ड रेड. सोळा 9-9 असून वेळ बाकी आहे. या अंतिम सामन्यात काही होऊ शकतं. जय भवानी वाशी संघ शेवटच्या व्हिसल पर्यंत मैदानातून मागे हटू नका. या जगात काही अशक्य नाहीये. ठरवलं तर आपण साध्य करू शकताय.
धुंद बेधुंद सोहला 9 निराग शांतता आहे. टाळ्यांचा गजर करायचा असेल तर जय भवानी वाशी पलटवार करावाच लागेल. अतिशय सावध पवित्रा घेतोय आणि माघार घेईल. वेल काढू धोरण अनुराग सिंग कडून पाहायला मिळेल. चढाईसाठी यश पाटील. ओहो जागा होतोय मैदान. लाजवाब गजर करा टाळ्यांचा. सामन्याला मजा येईल आता. ज्वलंत आणि जिवंत याला म्हणतात कमबॅक. शांतता संयम आणि कार्यक्रम झालाय. 16-17 तर बघूया आता सामना मजेत रंगतदार होईल. धडकी भरवणारा सामना. विजेचा झटका आता मात्र मिळेल. सन्माननीय उपसभापती सुनीलजी गायकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लेट पण थेट उपस्थित झालात. शेवटी शेवट गोड असतो हे त्यांनी दाखवलंय. धन्यवाद साहेब. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 17-16 काय सामना आता मात्र रंगला. अंदाज कोणी लावू नका. धडाडलाय. प्रलयकारी वेग आता पाहायला मिळेल मैदानात. मजा आलेली आता सामन्याला. 17-16 हृदयाचे ठोके वाढवणारा हा रंगतदार सामना. डोळ्यात झणझणीत चमक. भूकंपासारखा आघात. तुफानी आक्रमण. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ नाही लागत मित्रांनो. बघा निक्कारसारखा तापला. याला कमबॅक म्हणतात. मात्र बोनस. तुफानी उसली घेतोय हा सामना. थेट हृदयाला धक्का देणारा कोण होईल संकट मोचक मैदानावरचा. चला 18-16 की धावला जसा रामांसाठी माझ्यासाठी ही धाव बजरंगी. संकट मोचन तुझा आमुचा आशेचं नाव बजरंगी. चला चला खेळाडू वृत्ती दाखवा. नीरज अटल योद्धा आहे. उधळणारी ऊर्जा. झंझावती पकडी पाहायला मिळाल्या. खडकासारखा निर्धार. 18-16 अजून भरपूर वेळ बाकी है क्योंकि ये खेल नहीं बच्चों का. यहाँ पर दम निकलता है अच्छा अच्छों का. कुणाला वाटलं नव्हतं की अंतिम सामना या पद्धतीचा होईल. पैसा वसूल झालाय. सूरज मोकल आता धडाडणार. अंगात ज्वालामुखी पेटलाय पेटलाय पेटलाय. हो 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 असंभव असंभव असंभव. हे प्रभू काय घडलंय मैदानावर. ही अश्वत्थाम्याची जिद्द तुम्ही पाहिलीत. काय भेदक मारा केलाय. विजेची चिरफाड चक्रावून टाकलाय. सामना भिरकावलाय. याला म्हणतात सामना मित्रांनो. काय आग ओकली आहे.
काय परिस्थिती आहे आज, खरोखर लकच म्हणावा लागेल. काय नशीब दिलंय आज. भवानी मातेचा वरदहस्त नक्कीच दिसतोय. तो वाशी संघावर टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. काय सामना रंगला, अंतिम सामना पैसा वसूल, मरगल फाडून काढले. याला म्हणतात फायनल. कोण होईल फायनल सम्राट? खरोखर आतापर्यंत तुम्ही जागलात, त्याचं फल तुम्हाला आता मिळेल. YouTube वर सुद्धा गर्दी आणि अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी. जबड उघड पडेल असा सामना आहे. दिशादर्शक रंजक सामना. रणधुमाळी फाडून टाकणारा हा सामना आहे. किती गुण, पूर्ण सामना भिरकेल. 4 गुण. सूरज मोकल संकट मोचक ठरला या मैदानावरचा. 18-20 काय घडेल आता? लोणाचा बोजा पडेल का? अनुराग सिंग मैदानात आहे. ओ हो, 2 गुण. काय सामना हो. या स्पर्धेतील कुठला सामना 5-5 रेडवर गेला नाही. गुणफलक बघा. स्कोर रिपोर्टर डोल्यावर जरा पाणी मारा. धन्यवाद. 20-20. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. काय घडेल आणि काय बिघडेल? कोण होणार पकडींचा जादूगार आणि चढायांचा धुरंधर? कोणता सामना 5-5 रेडवर गेला नाही, पण हा जाईल का? काय आनंद होईल. YouTube वर गर्दी होईल. प्रत्येकाला आनंद झाला आणि उचेडेकरांनी नाद केला. सामन्यातील निर्णयात्मक चढाई करील अनुराग सिंग. रिस्क घेईल का की माघार घेईल? मजा येईल सामन्याला. वापर करेल सूरज मोकल, जो संकट मोचक ठरला. 4 गुणांची चढाई केली आणि सामना भिरकवला. शेवटचा मिनिट बाकी. हृदयाचे ठोके वाढतील. अनुराग सिंग. हृदयावर अधिराज्य कोण गाजवेल? हवेतून वीज कापून कोण घेऊन जाईल? आत्म्यात थरथराट आणणारा हा सामना निघालाय. थर्ड रेड. सूरज मोकल हा संकट मोचक ठरला होता, आता सुद्धा ठरू शकेल. बघूया काय करतोय. प्रयत्न प्रगतीपथावर आणि सूरज मोकल याचा वार रोखला गेलाय. आणि ही सुद्धा थर्ड रेड. जाईल का सामना 5-5 रेडवर? क्षेत्ररक्षण झालं तर कमाल होईल. ही ती संधी अनुज पाटील. नीरज मिसालला थांबवलं. लाजवाब सामना होईल. आणि ओ हो कमाल झाली आणि सामना